हाय मित्रांनो, जय श्रीराम. कसे आहात? चला तर मग आपण हर वीक आपण गोल्डचे अनालिसिस करतो आणि आपण शेअर करतो आपल्या युट्यूब चॅनलवर जे की मार्केट मुवमेंट कोणत्या दिशेने जाऊ शकतो आणि मार्केट बाय झोन कधी असेल आणि सेल झोन कधी असेल. तर जे पण माझ्या चॅनलमध्ये नवीन आहात, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. तर आपण चला तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा ट्रेडिंगचे अनालिसिस करतो तर पाहिजे की आपली न्यूज असेल कोण न्यूज बघितलं पाहिजे आणि नेक्स्ट वीक मध्ये न्यूज मध्ये काय मुवमेंट असतं ते आपण बघितलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला न्यूज बघायचं असेल तर एक वेबसाईट येतं ती myfxbook.com. तर त्या वेबसाईटवर आपण जाऊन आपण न्यूज बघितलं पाहिजे. चला मग तर आपण आधी न्यूज बघून घेऊ. बघा मित्रांनो, ही वेबसाईट आहे myfxbook.com. तर ह्या वेबसाईटवर आपल्याला जेव्हा गोल्डमध्ये ट्रेड करतो तर आपण कशामध्ये न्यूज बघितलं पाहिजे, तर आपण न्यूज हे US डॉलरमध्ये बघितलं पाहिजे. कारण का US डॉलर आणि गोल्ड दोन्हीमध्ये ट्रेड होतो. तर US डॉलर स्ट्रेंथची जेव्हा वाढते, पॉझिटिव्ह न्यूज असेल तर गोल्ड खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह न्यूज आपण बघितलं पाहिजे. जसं असतं प्रिव्हियस आणि ऍक्च्युअल प्राइस कधी येतं, जेव्हा न्यूज येतं तेव्हा ती ऍक्च्युअल प्राइस येतं. जसं आता 6 जानेवारीला एक न्यूज आहे जी SP ग्लोबल सर्व्हिसची न्यूज आहे. सेकंड 7 जानेवारीला पण न्यूज आहे, जे टाइम असतो 8:30 वाजता न्यूज आहे. आणि 6 जानेवारीची न्यूज आहे जी 8:15 वाजता न्यूज आहे. तर आता जसं 8 जानेवारीला पण न्यूज आहे, 6:45 न्यूज आहे. आणि 9 जानेवारीला पण न्यूज आहे, ती 7 वाजता न्यूज आहे. तसंच 10 जानेवारीला न्यूज आहे 8:30 वाजता. ते न्यूज आपण बघितलं पाहिजे. ह्यावर आपण क्लिक करून पण याची जो पण आपल्याला डाटा पाहिजे ते आपल्याला सगळं डाटा मिळेल. पण आपल्याला न्यूज बघिताना आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूज बघितलं पाहिजे. जे हाय रेंज मध्ये असतात ती व्हॉलेटाईल जास्त असतं. जे रेड कलर मध्ये तुम्हाला जे हाय दिसतात ना, हे व्हॉलेटाईल जास्त असतो मार्केटमध्ये. तर प्लीज केअरफुली ट्रेड करा. जेव्हा पण ट्रेड करता तेव्हा स्टॉप लॉस लावून ट्रेड करा आणि डिसिप्लिन सोबत ट्रेड करा. चला तर मग आपण आपल्या गोल्डच्या चार्टकडे जाऊ. हा गोल्डचा चार्ट आहे, वन डेचा टाइम फ्रेम आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण अनालिसिस करतो तर आपल्याला एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करता आलं पाहिजे. जसं की मी आता हे सपोर्ट मार्क केलेलं आहे, 2552 चं मी सपोर्ट मार्क केलेलं आहे आणि एक रेजिस्टन्स मार्क केलेला आहे 2777 चा मी एक रेजिस्टन्स मार्क केलेला आहे. तर मित्रांनो, आपण काय करतो, जेव्हा मार्केट आता ट्रेंड कोणतं चालू आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे आता बुलिश ट्रेंड होतं काही दिवस. हे बघा तुम्ही, मार्केट हा बुलिश ट्रेंड होता. जसं की मार्केट 12 जुलै पासून ते पर्यंत 30 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर पर्यंत हा बुलिश ट्रेंड होता. हा ट्रेंड वरती गेला नाही. हे जो हाय बनवला आहे मार्केटने, हे हाय तोडलेला नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, जो हाय इथे एक मार्क करून ठेवलं पाहिजे. नंतर मार्केटने काय केला, जो हाय बनवला त्याच्यानंतर हायर नंतर एक लो बनवला, लोअर नंतर एक हाय बनवला, नंतर एक लो बनवला, नंतर एक हाय बनवला, नंतर एक लो बनवला, नंतर एक. बघा इथं तुम्हाला समजेल की हे हाय जो बनवला याचा हायर हाय नाही बनवलाय, हायर नंतर एक हायर बनवला नाही. तर इथे एक सपोर्ट आपल्याला रेजिस्टन्स आहे इथे आपला आणि एक सपोर्ट आहे. तर आपण काय करणार आहोत, मार्केट ह्या झोन मध्येच आपण बाय सेलिंग करणार आहे, जे स्कॅल्पिंग आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये करतो. तर आपल्याला काय करावं लागणे, जो ट्रेंड आहे ह्या ट्रेंड सोबत आपल्याला जायला पाहिजे. जसं आता मित्रांनो, जसं आता 2715 चा एक रेजिस्टन्स बनला आहे आपला आणि 2552 चा एक सपोर्ट बनला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं तर आपल्याला छोटा टाइम फ्रेम, आता वन डे मध्ये आपण अनालिसिस केले की आपलं एक मार्किंग बनवलंय की आपण ह्याच्या बाहेर जाऊन ट्रेड नाही करायचं. जर याच्या वरती जर ब्रेकआउट आला तर आपण एक बायची अपॉर्च्युनिटी बघू शकतो. आणि सेल साठी आपल्याला काय करावं लागेल, 2552 चा एक जो सपोर्ट बनलाय तो सपोर्ट जर तुटला मार्केटना, हा जो सपोर्ट तुटला मार्केटने, तर आपल्याला एक सेल चांगला बनू शकतो. तर त्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल आणि नेक्स्ट मुवमेंट जे होईल ते आपल्याला वेट करावं लागेल. जसं की मित्रांनो, जेव्हा ब्रेकआउट करेल मार्केट तर आपल्याला एक बायची अपॉर्च्युनिटी भेटेल. कशी अपॉर्च्युनिटी भेटेल, जसं की मार्केट हे सोडला रेजिस्टन्स, त्याच्यानंतर एक रिटेस्ट केला, त्यानंतर आपण एक बाय बघू शकतो. हे मोठ्या टाइम फ्रेमची गोष्ट सांगतो. रेजिस्टन्स आणि सपोर्ट अजून तुटलेला नाही, हा तुटायला वेळ लागेल तेव्हा आपण अनालिसिस करू. आणि मी दररोज लाईव्ह येतो. लाईव्ह माझ्यासोबत जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल, ट्रेडिंग 90 to 80% आपण अॅक्युरेसी सोबत नो रिस्क मध्ये आपण ट्रेड घेतो. तर जे पण माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आहात तर प्लीज
या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर मित्रांनो, आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघू आता. चला मित्रांनो, हे 4 आवरचा टाइम फ्रेमचा चार्ट आहे. आपण आता जो 1 डेचा टाइम फ्रेमच्या चार्ट मध्ये जसं मार्क करून घेतलं, तसं 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये पण आपण एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करता आला पाहिजे. जसं आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन एक सपोर्ट मार्क करू आणि एक रेजिस्टन्स मार्क करू. जसे आपले रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क झालेला आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे, जो हाय बनलाय मार्केट, तर हे एक हाय बनलाय मार्केट, त्याच्यानंतर एक लो बनलाय मार्केट, नंतर एक हाय बनलाय, नंतर एक लो बनलाय, नंतर एक हाय बनला, नंतर एक लो बनला आणि नंतर एक. तर मार्केटनं काय केलं बघा तुम्ही, हे हाय तोडला का मार्केट, नेक्स्ट न हा लो तोडला का नाही, तर याच्यामध्येच एक ट्रेड चालू आहे. तर इथं एक आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊ आणि इथे जेव्हा मार्केट येईल तर आपण इथून एक बायची ऑपॉर्च्युनिटी घेऊ. जेव्हा मार्केट हा जो 2546 चा जो सपोर्ट तोडला ना मार्केट, एक सेलची ऑपॉर्च्युनिटी असेल आपल्याला. जर आपण 2546 ला आपण जर सेल केलो तर फर्स्ट टार्गेट राहील आपलं 2475 चा फर्स्ट टार्गेट राहील जो ए आहे, आणि सेकंड टार्गेट राहील 2400 चा आपला सेकंड टार्गेट राहील. आणि आपल्याला बायची ऑपॉर्च्युनिटी कुठून बघायची आहे, तर बायची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला 2546 ला मार्केट इथे आला तर आपल्याला इथून एक बायची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. खूप छान. तर आपल्याला सेलची ऑपॉर्च्युनिटी इथून पण भेटू शकेल, जो 2793 पासून आपल्याला एक सेलची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. पण जो हे मार्क जो आहे ना, इथून पण आपल्याला एक सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळेल, कारण का दोनदा इथं मार्केट टच करून खाली गेलेला आहे, तो हे हाय तोडलेला नाही. तर वेट करू आपण इथं येण्याचा. मार्केट जे 2730 वर मार्केट आला तर एक चांगला आपल्याला एक सेल झोन भेटेल. तर हे 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला सांगतोय, लक्षात राहू द्या मित्रांनो, जे पण मी सांगतोय एक नोट डाऊन करून घ्या आणि लिहून घ्या, आठवण राहत नाही माणसाला, तर लक्षात राहू द्या. तर एक तुम्हाला प्रॉपर सांगतो, ते आपण आता एक हॉरिझॉन्टल लाईन घेतलेली आहे. तर इथं मार्केट आला 2720 वर मार्केट आला तर एक आपण एक सेलची ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. तर इथून सेल बघितलं तर आपण आपला टार्गेट, फर्स्ट टार्गेट राहील 2670 चा फर्स्ट टार्गेट राहील, सेकंड टार्गेट राहील 2620 चा आपण सेकंड टार्गेट राहील, और थर्ड टार्गेट राहील 2570 चा आपल्याला थर्ड टार्गेट राहील सेलिंगचा. आणि बायचा जेव्हा आपण बाय करणार आहोत तर हा जो एक लाईन ओढली आहे आपण, कारण का मार्केट इथून वरती गेलेलं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या मार्केट इथं आण्याचा वेट करू आणि इथून आपण एक बायची ऑपॉर्च्युनिटी बघू. जर 2775 वरून आपण बाय जर केलं तर आपला फर्स्ट टार्गेट राहील 2665, आपला फर्स्ट टार्गेट राहील. सेकंड टार्गेट राहील 2705 चा आपल्याला सेकंड टार्गेट राहील. आणि एसएल प्रॉपर 10.20 पॉईंटचा आपण एसएल लावूनच आपण ट्रेडिंग केलेलं आहे. तर आपण प्रॅक्टिस डेमोवर आपण प्रॅक्टिस करा आधी, नंतर तुम्हाला योग्य वाटले तर आपल्याला हर एक व्हिडिओ जे मी लाईव्ह येतो, लाईव्ह येऊन सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगत राहतो ट्रेड कुठे बाय झोन असतो, कुठे सेल असतो, कुठे सपोर्ट बनतं, हे आपल्याला आलं पाहिजे. सपोर्ट झोन आपल्याला मार्क करता आलं पाहिजे, रेजिस्टन्स आपल्याला मार्क करता आलं पाहिजे, ट्रेंड लाईन आपल्याला मार्क करता आलं पाहिजे. जसं की आता हे ट्रेंड लाईन आहे, ह्याचं ब्रेकआउट वेट करायचं, ह्याचं ब्रेकआउट देऊन इतर रेटेस्ट करून मार्केट वरती जाते का हे पण आपल्याला बघता आलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला मार्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला आलं पाहिजे. तर आता आपण 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ आणि बघू. जे स्कॅल्पिंग साठी आपण यूज करतो, जसं मी ट्रेड 15 मिनिट मध्ये करतो फक्त, पण अनालिसिस मी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये करतो. मी ट्रेडिंग हा 15 मिनिट आणि 13 मिनिट मध्ये मी ट्रेडिंग करतो आणि मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मी अनालिसिस. चला तर मग आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये. असं मित्रांनो, हे 1 डेचा टाइम फ्रेम आहे, सेम तेच पॅटर्न बनतोय. जसं की आता हायर हाय हायर लो मार्केटने मार्क केलेला आहे, त्या हिशोबाने आपल्याला काय करता येईल ते बघू आपण. मार्केटने एक रेजिस्टन्स बनवला आहे, तर इथे जर मार्केट आला तर आपल्याला हा रेजिस्टन्स नाही ठेवायचा, हा रेजिस्टन्स ठेवू. मार्केट 2664 ला जर मार्केट आला, तिथून एक सेल ऑलरेडी बनलेला आहे, रिटेस्ट करून मार्केट वरती जर आला, हा मार्केट वरती येऊन जर पुलबॅक देऊन मार्केट सेल जाऊ शकतो का बघू. नाही तर इथून मार्केट जो रेजिस्टन्स बनला याचा ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून मार्केट वरती गेलं पाहिजे. तर इथून आपण बाय बघू शकतो. 2664 पासून आपण जर बाय बघितलं तर आपल्याला फर्स्ट टार्गेट राहील 2690 चा फर्स्ट टार्गेट राहील, आणि सेकंड टार्गेट राहील 2710 चा आपल्याला सेकंड टार्गेट राहील. आणि सेल झोन मध्ये आपण सेम सेल झोन बघायचा. तर आपण मार्केट हा जो एक कोड बनला, रेजिस्टन्स करू याला आपण. रेजिस्टन्स वर मार्केट आला, तिथून बायची ऑपॉर्च्युनिटी डबल भेटू शकतो, कारण का आता बुलिश ट्रेंड पण चालू नाही आणि बॅरिश ट्रेंड पण चालू नाही. तर आपल्याला हे दोघांच्या मध्ये ट्रेड करायला थोडं अवघड जाऊ शकतो. तर आपल्याला प्रॉपर रिस्क रिवॉर्ड ना, आपल्याला रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटच आपल्याला ट्रेड करता आलं पाहिजे. कारण का हे पूर्ण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण जेव्हा बघितलं तर हा कोणता पण झोन नाहीये, बुलिश पण झोन नाहीये आणि बॅरिश पण झोन नाही. तर आपल्याला ट्रेडिंग छोट्या टाइम फ्रेम मध्ये
मध्ये करायचं आणि बळून ट्रेड करायचं आहे मित्रांनो. असं आता तुम्हाला सांगितलं, हे एक आपला एक रेजिस्टन्स बनेल. इथून मार्केट वरी जातो का वेट करू, जो आपली स्ट्रॅटेजी असतं हे मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगेल. जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगू शकतो. लाईव्ह मध्ये आपण डिस्कस करून ह्या गोष्टी आपण क्लिअर करू शकतो की बाय झोन. जसं की आता मार्केट ह्याच्या खाली आला मार्केट, तर इथून आपण एक सेलची ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. इथून सेल बघू शकतो. सेल बघितलं तर आपला स्टॉप लॉस याच्या वरती राहील आणि टार्गेट फर्स्ट टार्गेट 2606 आपण फर्स्ट टार्गेट राहील. सेकंड टार्गेट 2570 आपल्याला सेकंड टार्गेट राहील. बायची ऑपॉर्च्युनिटी, कारण का बुलिश ट्रेड आता चालू आहे. इथं बुलिश ट्रेड सुरुवात झालेली आहे, तर आपल्याला इथून आता बाय भेटतं का बघूत. आणि नेक्स्ट बाय झोन आपला हे राहील. नेक्स्ट बाय झोन आपल्याला 2590 चा आपल्याला बाय झोन राहील. इथून आपण एक बायचा ट्रेड घेऊ शकतो, जे बुलिश ट्रेंड साठी आपल्याला एक पॅटर्न बनलं पाहिजे. इथून आपण पॅटर्न सोबत एक ट्रेंड घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी मदत होईल. ट्रेंड इम्पॉर्टंट आहे. आता इथून मार्केट वरती गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हा ट्रेंड जो आहे हा बुलिश ट्रेंड आहे. तो हे लो बनलेला आहे. हा लो जो आहे मार्केटनं तोडला नाहीये. लो नंतर हे एक लो बनला, लोअर हाय बनला, नंतर एक छोटासा हाय बनला, नंतर एक लो बनला, नंतर हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हायर हाय बनत मार्केटनं आणलेला आहे. तर हा मार्केट लो तोडला तर मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत 80 to 90%. हे आपण अनालिसिस करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला मित्राला शेअर करा. आणि काही तुम्हाला हेल्प लागली तर प्लीज मला DM करा. पर्सनल माझ्या नंबरवर मला मेसेज करू शकता. मी सगळ्यांचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. चला मग, टेक केअर, बाय बाय.